राज्यामध्ये कंत्राटदार जे आहेत त्यांचे पैसे मिळाले नाही म्हणून आत्महत्या करताना पाहायला मिळते. असे अनेक कंत्राटदार आहेत की जे उद्विग्न आहेत, राज्य सरकारकडे पैशाची मागणी करतात, राज्य सरकार त्यांना पैसे द्यायला तयार नाही. तर दुसरीकडे मंत्र्यांच्या समोर बॅगा बघायला पाहिजे. असं आहे की माणिकराव कोकाटे बोलले ते खरं आहे की सरकार भिकारी झालेलं आहे आणि भिकारी आणि कंगाल करण्याचं पाप गेल्या 3-4 वर्षामध्ये या राज्याला महायुतीचं आहे. पैशाची उधळपट्टी आणि तिजोरीची लूट आणि वाढवलेली टक्केवारी 20% टक्केवारी आत्ता राज्यामध्ये वाढलेली आहे. कुठलंही काम मंत्रालयापासून पैसे काढण्यापासून तर खालच्या प्रस्तरापर्यंत पैसे दिल्याशिवाय एकही माणसाचं काम होत नाही. आणि अशामुळे इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक भर दिला, त्याच्यातून टक्केवारी मोठ्या प्रमाणात वसूल केली गेली आणि राज्य दिवाळखोरीमध्ये काढलं गेलं. 9,38,000 कोटीचं कर्ज आत्ता राज्यावर आहे. आणि एवढा मोठा कर्ज उभं करत असताना सगळं काय काम राज्यामध्ये 88 लाख कोटी रुपये, 88,000 कोटी हे केवळ PWDचे देणे आहे. अद्याप जुलै महिना संपत आला आहे, DPTCचे पैसे मिळाले नाहीत. 5 महिन्यापासून निराधार लोकांचे, संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ असेल, त्या बिचाऱ्या निराधार गरीब त्या लोकांचे पैसे देऊ शकले नाही. इरिगेशन विभागाचे पैसे नाहीत आणि दुसरीकडे अघोषित फ्लोअरवर एक सांगून सर्व इलेक्ट्रिकचे दर ते टॅरिफ इतकं वाढवून ठेवलं की सामान्य लोकांचं कंबरडं मोडेल. मला एकूण ही सगळी परिस्थिती कंत्राटदारांच्या आत्महत्येपर्यंत आज आली. रोज राज्यामध्ये 7 शेतकरी आत्महत्या करतात. ही परिस्थिती राज्यातील आहे विविध कारणांनी. आणि आज जर हे सत्र सुरू झालं तर कंत्राटदार नावाला ही परिस्थिती राज्य सरकार म्हणजे कंत्राटदारांची आहे. ज्या राज्यामध्ये 88,000 कोटीचं एका PWDचं जर देणं बाकी असेल आणि केंद्राचा वाटा मिळूनही राज्य सरकार आपला वाटा टाकत नसेल त्या पाणीपुरवठा योजनामध्ये, जलजीवन मिशन सुरू केलं, घर में हर एक को नल, नल में जल. काय नल में नलही नाही आणि जलही नाही, पैसेच नाही. हे सगळे खोटारडं आणि असं म्हणजे काय म्हणतो याला, लाज शरम सगळे विकून खालेलं सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि त्यामुळं आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर कंत्राटदारांच्या आत्महत्या सुरू, कंत्राटदारांची केलेल्या आत्महत्या एकीकडे आणि दुसरीकडे बॅगा भरलेले आहेत. हे सगळी जी गँग तयार झालेली आहे, चड्डी बनियान गँग, टावेल बनियान गँग, लुंगी बनियान गँग, हाफ चड्डी गँग, टावेल गँग, तर हे सगळ्या गँग महाराष्ट्राला लुटण्यासाठी या गँग तयार झाल्या आहेत. या गँग डाकूला लाजवतील, दरोडेखोराला लाजवतील. हे साधेसुधे नाहीत, हे जेबकत्रे वगैरे नाहीत. हे डाकू, दरोडेखोर अशा प्रकारची गँग राज्यामध्ये काम करते आहे. हे त्यातून आता दिसत आहे. मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा सुरू आहे, पण ते 4ही जे मंत्री ज्यांच्याबद्दल खूप वादग्रस्त वक्तव्य दिलं, त्यांच्या चित्रफिती समोर आल्या, सभागृहातल्या चित्रफिती समोर आल्या, त्यावर कुठली कारवाई होत नाही. काय सरकार निर्ढावलेलं आहे का? असं हे कारवाई करायला गेलेत ना, आता 4चे फोटो आहेत, उद्या 14चे येतील. त्यामुळं जरा कारवाई जपून करतायत किंवा मला वाटतं की जपून पावलं टाकत आहेत मुख्यमंत्री, असा कदाचित त्यामागचा उद्देश असेल. सर, हातामध्ये पेनड्राईव्ह घेऊन सभागृहामध्ये काँग्रेसचे एक नेते नाना पटोले यांनी म्हटलं होतं की या पेनड्राईव्हमध्ये सगळं काही खुलं होईल, पण तो पेनड्राईव्ह काही देवेंद्र फडणवीसला दिला नाही आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की मला तो पेनड्राईव्ह द्या तरच मी कारवाई करेन. ते मला माहीत नाही, ते नाना पटोलेंच्याकडे असेल तर कदाचित त्यांना नाना पटोले आला आहे, आज येणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे. असं का होतं, नाना पटोले भूमिका घेतात नंतर त्या भूमिका गायब होतात? नाही, ते अशी काय भूमिका नाना मुद्दाच गायब होतं पटलावरून. नाना पटोले असं काही करतायत असं मला दिसलं नाही.
आणि ते तसं करू शकत नाही. आता तो पेन ड्राईव्ह का दिला नाही मी त्यांना विचारतो, लवकरात लवकर त्यांच्या सुपूर्द करा म्हणून सांगतो. पण आमच्याकडेही काही माहिती आहे आणि माहिती आहे म्हणजे पुरावेच आहेत. आमच्याकडेही काही फोटो आहेत, आमच्याकडे काही CD आहे. आता काय काय चाललं आहे, थोडी तरी लाज नाही, काही नाही तर सगळी विकूनच खाली असेल. एक मंत्री गृहराज्यमंत्री बनतो, त्याच्या आईच्या नावाने डान्स बार चालवला जातो. किमान ते अरे तो लायसन्स तरी बंद कर तोपर्यंत, तो मंत्री आहे तोपर्यंत. 25-25 बारबाला नाचवल्या जातात आणि त्यांच्या बारवर जर धाड पडत असेल तर हे इंटरनल अंतर्गत म्हणजे मला वाटतं की हातात तलवारी न घेता सुरू असलेल्या राज्यात युद्ध आहे आणि अनेकांच्या मनात आता राग आहे, घटक पक्षांच्या, सोबतीच्या पक्षाच्या. ते बोलून दाखवतात खाजगीरित्या, तुझ्याही मनात आग, माझ्याही मनात आग. आता असं नको हो की चल रे आता सख्या बंदूक धरू लाग. ही पाळी राज्यावर येऊ नये, अशी परिस्थिती येऊ नये म्हणून ईश्वराला प्रार्थना आहे. ही अध्यक्षाची पोस्ट आहे. काँग्रेस लीडर्समध्येच आपसात जे आहे इनफायटिंग याचं दिसून येत आहे. राहुल गांधी यांना पत्र लिहिलं गेलं की तिथे मुंबईचे जे चीफ आहे किंवा मुंबईचे जे सिनियर लीडर्स आहेत ते दुसरे जे लीडर्स आहेत त्यांना कॉन्फिडन्समध्ये न घेता काही मिटिंग्स करतात, काही वेगळ्या वेगळ्या गॅदरिंग्स करतात असं त्यांचं सांगतं. स्थानिक स्वराज्य संस्था आणि मुंबईच्या अनुषंगानं बैठकी आणि संघटना पातळीवर मोठ्या प्रमाणावर ॲक्शन प्लॅन हा आखून त्याच्या अनुषंगानं काम हे सुरू आहे. त्यामुळे अशी कुठलीही घटना आणि कुठली बाब नाही. तद्वतच येणाऱ्या 28 तारखेला महाराष्ट्राचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी रमेश चेन्नीथलाजी हे देखील मुंबईला या सर्व बाबींचा आढावा घेण्याकरता त्या ठिकाणी येत आहे. अशा प्रकारे कुठलाही बेबनाव आणि कुठलाही नाही, आम्ही त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि मूळतः जिल्हा आणि तालुका पातळीवर तळागाळात त्या ठिकाणी काम करत आहोत. महाराष्ट्राची महानगरपालिकेची श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करण्यात येत होती. अलीकडे वर्षा गायकवाड यांनी देखील ही मागणी केली होती. काय नक्की कंत्राटदाराला पैसे देताना आवाजी संवाद देण्यात आलेले का काही भ्रष्टाचार झाला? मुळात मुंबई महानगरपालिका हे भ्रष्टाचाराचं एक आगर झालेलं आहे आणि मुंबईच्या आसपास MMRDA, मुंबई महानगरपालिका, सिडको, हाडको असं एक सर्कल, एक कॅरिडॉर, भ्रष्टाचाराचा कॅरिडॉर तयार केलेला आहे आणि त्याच्यात या सर्वांचा शिरोमणी म्हणून मुंबई महानगरपालिका आहे. 90,000 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या ठेवी या जेव्हा निवडून आलेली महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक होते तेव्हा मुदत ठेवी या महानगरपालिकेच्या होत्या. एव्हानाच त्या काढलेल्या आहेत, त्या विड्रॉल करण्यात आलेल्या आहेत, त्या मोडलेल्या आहेत. तर 1300 कोटी रुपयांचं कर्ज देखील मुंबई महानगरपालिकेने घेतलेलं आहे. याचा अर्थ काय की पैशाची उधळण चाललेली आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका जाहीर केलीच पाहिजे. मात्र श्वेतपत्रिका भ्रष्टाचार झाला हे तर सिद्धच आहे. श्वेतपत्रिकेतून ते निश्चित होईल. मात्र हे सरकार अधर्मी आहे, अनैतिक आहे आणि खोटारडं आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका जाहीर करण्याची त्यांची हिंमत नाही. माणिकराव कोकाटे यांनी सभागृहामध्ये रमी खेळली, त्याचा व्हिडिओ आणि महायुतीसाठी तो वादाचा विषय ठरला. अजूनही राजीनामा घेतला जात नाही अशी माहिती मिळते की त्यांचं कृषी खातं जे आहे ते काढून घेतलं जाणार आहे. राजीनामा घेतला पाहिजे की त्यांच्याकडून खातं काढून घेतलं पाहिजे, तुमची काय भूमिका आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विधान भवनाला क्लब बनवायचा आहे तर विधान भवन परिसराला हा कुस्त्यांचा, मारामारीचा एक आखाडा बनवायचा आहे तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांना निराशेच्या खाईत हे ढकलून द्यायचं आहे. त्यामुळे एकीकडे क्लब, दुसरीकडे जो कुस्त्यांचा आखाडा चालला आहे याला सरळ सरळ देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आहे. सगळे पुरावे असून देखील ते कुठली कारवाई करत नाही याचा अर्थ स्पष्ट आहे की 135 आमदार भाजपचे निवडून आल्यानंतर देखील महाराष्ट्रातला सगळ्यात लाचार आणि हिंमत नसलेला मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस हे आहेत. सर, करवीर तालुक्यामध्ये भोगवती महाविद्यालय आहे. तिथे तिथल्या विद्यार्थिनी STची वाट पाहत होते. त्यावेळी 4-5 तरुण येतात आणि चारचाकी गाडी घेऊन येतात आणि थेट त्यांच्या त्या तरुणीवर टाकते, स्टंटबाजी करण्याच्या नादात, आणि त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू होतो. एवढी सेन्सिटिव्ह घटना होते, पण त्यावर अजून सरकार असो किंवा मग गृहमंत्रालय असो काहीच करत नाही आहे. महाराष्ट्राचा गृह विभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे या स्वरूपाचा आमचा आरोप नव्हे तर वस्तुस्थिती गेल्या 3 महिन्यापासून आम्ही मांडत आहोत. त्यामुळे घाशीराम कोतवाल अर्थात देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे गृह मंत्रालय असल्यामुळे दुर्दैवानं अशा प्रकारचे वारंवार प्रसंग हे महाराष्ट्रात घडत आहेत आणि यामध्ये ओबीसी मुलीवर जो पुण्याला झालेल्या बलात्कारात गृहमंत्री म्हणतात की तिने किंचाळली असती तर बलात्कार झाला नसता. केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या घरातील लेकीबाळीला यात्रेमध्ये जाऊन छेडलं जातं. त्या खासदार आणि मंत्री असणाऱ्या महिलांना ठिय्या आंदोलन करावं लागतं गुन्हे दाखल करण्याकरता. आणि कालची ही बसस्टँडवरची घटना. त्यामुळे एकंदरीत हे सर्व जर घटना करून बघितला तर महाराष्ट्रातील महिला ह्या असुरक्षित आहेत. तर दुसरीकडे 800पेक्षा अधिक गेल्या 3 महिन्यात या महाराष्ट्रातल्या लेकीबाळी ह्या गायब झालेल्या, लापता झालेल्या आहे. लवजिवाच्या नावानं वारंवार कंगावा करणारं सरकार 800 महिला ह्या लापता होतात, त्या अनुषंगाने कुठली काही कारवाई करत नाही आणि अत्याचाराच्या घटना घडतात आहे. पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नसल्यामुळे महाराष्ट्राच्या कायदा व सुव्यवस्थाची लक्तरे ही वेशीवर टांगल्या गेलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सत्कार जो आहे तुमच्याच नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखाने केला. एकीकडे तुम्ही त्यांचा राजीनामा मागताय आणि तुमचे स्थानिक कार्यकर्ते तिथं त्यांचा सत्कार कधी केलाय? करताय. त्याच्यावरती काय कारवाई होणार आहे? कधी केलं? 2 दिवसापूर्वी नाही असे कोणती घटना नाशिकमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्षही तिथं उपस्थित होते. नाही, अशी कुठलीही घटना झालेली नाही. त्यांनी हार नाही घातला. कदाचित तो भेटायला कामानिमित्त गेला असेल, पण त्यांनी सत्कार केला. उपस्थित झाले म्हणजे सत्कार केला असा होता. त्यांना ते कृषी मंत्री खातच नको आहे. आता त्यांची खातेही पालन केली जाते. याचा अर्थ त्यांच्यासाठी हा चांगला दिवस आहे, चांगले दिवस येतील असं म्हणायचं. त्यांची मुळात इच्छाच आहे की कृषी मंत्री म्हणून काम करायचं. मुळात विषय हा सरकारच्या नाकर्तेपणाचा आहे आणि या नाकर्तेपणाच्या अनुषंगानं हे वेगवेगळे नमुने आलेले आहेत. नोटांची बॅग भरलेली असताना बसणे, बुक्क्या ढिशूम करत असताना अभय मिळणे, थेट विधिमंडळाच्या मुख्यद्वारावर मारामारी होणे, आत पत्त्यांचा डाव सुरू असणे, रमी सुरू असणे, हे सर्व असताना याची शृंखला ही मुंबईच्या बाहेर कुठेतरी राज्यभरात फिरत आहे. लातूरची जी घटना आहे, एका छावा संघटनेच्या अध्यक्षांना मारण्याची असो किंवा किती आणि किती प्रकरण सांगायचे, मात्र हे मुकबंद, बहिरा आणि आंधळं जे सोंग घेतलेलं जे सरकार आहे हे थिक स्किन आहे. गेंड्याला लाजवेल इतका बेशरमपणा या सरकारच्या अंगी आहे. सर, एवढं सर असलं तरी मंत्रिमंडळाचे मंत्री आहेत त्यांचं रिपोर्ट कार्ड येणार आहे. त्या रिपोर्ट कार्डच्या माध्यमातून मंत्री कसे चांगले कामं करतात हे दाखवण्याचा प्रयत्न होतो. मागच्या काळामध्ये जे मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड चांगलं होतं, पुढच्या काळात त्यांचेच वाभाडे निघालेले बघितलेले आहेत. त्यामुळे हा जो काही रिपोर्ट कार्ड आहे हे आल्यानंतर जो वरती असेल त्याला पुढच्या 6 महिन्यात 3 महिन्यात खालती घालायचा एक नियोजन देवेंद्र फडणवीस दरवेळेस करत असतात.